आज सोलापूर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातनं आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ सर्व नेते मंडळी, ती मातंग समाजातली आहेत, वाल्मिकी समाजातली आहेत, चर्मकार आहेत, ढोर आहेत, सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र झाली आणि 1 ऑगस्ट 2024 ला जो सर्वोच्च न्यायालयानं जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आणि अनेक राज्यांमध्ये आरक्षण उपवर्गीकरण जे जाहीर झालं, त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार महाराष्ट्रात सुद्धा लवकरात लवकर आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करावं या हेतूने आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र आलो आणि त्या निमित्तानं पुढची दिशा ठरवण्यासाठीची आज ही निर्धार बैठक या ठिकाणी पार पडली। या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलाय त्या निकालानुसार लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारनं येणाऱ्या अधिवेशन काळातच हे आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करावं असं सर्वानुमते ठरलं व त्या दृष्टीनं येणाऱ्या अधिवेशन काळात लवकरच आम्ही त्या ठिकाणी मुंबईमध्ये जाऊन एक तारीख ठरवतोय। ती तारीखही लवकरच आपल्याला सांगण्यात येईल। त्या तारखेनुसार या आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मातंग समाज त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी आलेल्या इतर समाजातील सर्व नेते एकत्र येऊन या आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी एक समन्वय समिती स्थापित करून त्या ठिकाणी या समन्वय समितीच्या द्वारे या ठिकाणी जन आंदोलनाची एक तारीख आम्ही ठरवणार आहोत आणि या आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर या सरकारनं जाहीर करावं यासाठीची बैठक या ठिकाणी आज घेण्यात आली। मागणी 100% मागणी सरकारला पूर्ण करावीच लागेल, कारण सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे तो निकाल संपूर्ण फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर संपूर्ण भारत सरकारच्या वतीनं भारतासाठी आहे आणि म्हणून अनेक राज्यांमध्ये हे उपवर्गीकरण जाहीर झालंय। तेच उपवर्गीकरण आज महाराष्ट्र सरकारनं लवकरात लवकर जाहीर करावं ही मागणी आमची। लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाच्या धर्तीवरच सर्वोच्च न्यायालय चालतंय आणि सर्वोच्च न्यायालयाची भूमिका सांभाळणं आणि ती पूर्णपणे पार पाडणं हे सरकारचं कर्तव्य आहे। त्यामुळे संविधानाला धरूनच आम्ही सर्व नेते या ठिकाणी ही एकमेव मागणी करतोय, आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करा आणि यामुळे कुठलाही समाजात तेढ निर्माण होणार नाही, कारण हक्काची लढाई आहे, समतेची लढाई आहे। आज तळागाळातील लोकांना, तळागाळातील जनतेला, गरिबांना हा न्याय मिळाला पाहिजे। जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली समानता आहे ती या आरक्षण उपवर्गीकरणातनं यावी म्हणून हा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय आणि त्यासाठीच आमची सर्वांची भूमिका आहे। सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिलाय आणि शासनालाही याच्यावर ठाम भूमिका घ्यावी लागेल आणि तशी भूमिका नाही घेतली तर आम्ही सर्व एकत्र येऊन शासनालाही अल्टिमेटम देणार आहोत। आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करावं, बदर समितीने जो अभ्यास केलाय त्यानुसार हे आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करावं अशी आमची मागणी। जे लोक अजूनही गरीब वंचित राहिलेले आहेत त्यांची भूमिका स्वीकारून त्याचा अभ्यास करून हे लवकरात लवकर आरक्षण जाहीर झालं पाहिजे। अबकड वर्गीकरणाला विरोध का होतो? अबकड वर्गीकरणाला विरोध होण्याचं कारण मला असं वाटतं की अजून त्या विषयातली गंभीरता, त्या विषयातला अभ्यास मला असं वाटतं कमी पडतोय। मी पुन्हा एकदा सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली जी समानता आहे ती समानता यावी आणि म्हणून या अबकड वर्गीकरणाची आम्ही मागणी करतोय। गोरगरिबांना यातनं न्याय मिळेल। अनेक समाज, या 59 जातींमध्ये अनेक समाज असे आहेत की ज्या समाजाला आजपर्यंत कुठलीही या सरकारी कार्यामध्ये कुठलीही भूमिका त्यांना मांडता आलेली नाहीये, सरकारी नोकरी मिळाली नाही, त्यासाठी आम्ही मांडतो। मगाशी तुम्ही सांगितलं की या ठिकाणी मातंग समाज जर एकत्र आला असेल तर या ठिकाणी वाल्मिकी समाज, चर्मकार समाज, ढोर समाजाचे मुंबईतले, राज्यातले अनेक नेते या ठिकाणी आले होते, त्यांनी समर्थन या ठिकाणी देऊन गेलेले आहेत। मला असं वाटतं की आज आमच्या बरोबर भालेराव साहेब आहेत, माननीय विष्णूजी कसबे आहेत, कांबळे साहेब आहेत, या ठिकाणी आज बागवे साहेब आहेत, ढोबळे साहेब आहेत, खंदारे साहेब आहेत। ही सगळी नेते मंडळी अनेक वर्षापासून या साठी काम करतायत। आपण सगळ्यांची भूमिका समजून घेण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत। आमची भूमिका एकच आहे की सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तो लवकरात लवकर पारित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं पावले उचलली पाहिजे। आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा बैठकीमध्ये ते आरक्षण, त्याचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार हा त्या राज्य शासनाला आहे आणि त्या अनुषंगाने हरियाणा असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, पंजाब असेल, या सर्व राज्यांनी या 13% आरक्षणाचं उपवर्गीकरण केलेलं आहे। महाराष्ट्रातील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातील तिन्ही पक्षाचं सरकार, एनसीपी असेल, शिवसेना असेल,
या सरकारकडे आमची मागणी आहे की जो माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य शासनाने बदर समितीचा एक समिती नियुक्त केली। त्या समितीने आपला अहवाल दिलेला आहे। त्या अहवालाचा सविस्तर अभ्यास करून येणाऱ्या अधिवेशनामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय त्वरित करावा, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळे जे समाज आहे, केवळ मातंग समाज नाही, हे सर्व छोटे छोटे घटक जे आहेत या सर्वांची मागणी आहे आणि त्या दृष्टीने आज या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय काही झालेत, काही होणार आहेत। त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही आजच्या बैठकीचाही वृत्तांत देऊ आणि एकूणच राज्यातील या ज्या घटकांना या आरक्षणाचा लाभ मिळाला नाही तो लाभ त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी हे आरक्षणाचं उपवर्गीकरण अतिशय महत्त्वाचं आहे। ही भूमिका आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मांडणार आहोत। सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय लागलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी राज्य शासनाने करावी ही मातंग समाजाची मागणी आहे आणि ते करत असताना कोणत्याही समाजावरती अन्याय होता कामा नये। ज्या 59 जाती आहेत त्या 59 जातीच्या मागासलेपणाचे, दारिद्र्यपणाचे, आर्थिक आणि शैक्षणिकपणाची सर्व परिस्थिती पाहून प्रत्येक जातीला न्याय मिळाला पाहिजे ही मातंग समाजाची भूमिका आहे। कुणाच्या पोटातलं ओटातलं आम्हाला नको आहे। संविधानाच्या माध्यमातून जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्याची अंमलबजावणी राज्य शासनाने करावी हे राज्य शासनाकडे मातंग समाज मागणी करत आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे। कुणी विरोध करायचा, कुणी समज, हा त्यांचा प्रश्न आहे। त्याच्याबद्दल आम्ही काय बोलू इच्छित नाहीये। आमचं फक्त सरकारकडे मागणं आहे, सरकारने ह्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाची अंमलबजावणी करावी ही आमची मागणी आहे। अंमलबजावणी करत असताना मातंग समाजाची ही पण मागणी आहे की कोणत्याही समाजावरती अन्याय होता कामा नये, प्रत्येक वंचित समाजाला न्याय मिळावा ही आमची प्रमुख भूमिका आहे। हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय। 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त एसी बँक्वेट हॉल। या बँक्वेट हॉलमध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा। 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग। पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट 7 रस्ता बिग बाजार समोर सोलापूर। संपर्क 70 58 65 28 75।